हॅलो एव्हरीवन. तर आपण आज बघूया क्लास 6th सिविक्समधला आपण सेकंड चॅप्टर करूया, द डायव्हर्सिटी इन सोसायटी. डायव्हर्सिटी इन सोसायटी. तर सगळ्यात पहिलं जे आहे तर डायव्हर्सिटी म्हणजे काय की आपल्या इंडियामध्ये तर इंडियामध्ये जे आहे, इंडियामध्ये मेनी लँग्वेजेस आहेत, मेनी रिलिजन आहेत, वेगवेगळं कल्चर आहे, कस्टम, ट्रॅडिशन, हे सगळं वेगवेगळं आहे आपल्या इंडियामध्ये. फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये जे आहेत ना डिफरंट लँग्वेजेस आहेत. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये मराठी लँग्वेज यूज करतात, गुजराती लँग्वेज आहे, अजून हिंदी तर पूर्ण इंडियामध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये, पंजाबमध्ये हिंदीचा यूज करतात. त्याच्यानंतर कन्नड आहे, तेलुगू आहे, बेंगाली आहे, उर्दू आहे. तर हे सारे डिफरंट लँग्वेजेस आहेत. तर त्यालाच काय म्हणतात, डायव्हर्सिटी असे म्हणतात. आणि फेस्टिवल्स पण वेगवेगळे आहेत प्रत्येकाचे. फॉर एक्झाम्पल गुढीपाडवा आहे, मुस्लिमांचे वेगवेगळे ईद आहे, त्यांचे ईद, रमजान आहे. तर हे सारे वेगवेगळे फेस्टिवल्स वेगवेगळे आहेत. अजून आपण सोसायटीमध्ये राहतो. फॉर एक्झाम्पल आपली इंडियामध्ये डायव्हर्सिटी आहे, खूप डिफरंट लँग्वेजेस आहे, रिलिजन वेगवेगळं आहे, आणि फेस्टिवल वेगवेगळे आहे, कस्टम्स वेगवेगळे आहेत. तर सगळं वेगवेगळं आहे. ट्रॅडिशन्स पण खूप वेगवेगळे आहेत पूर्ण इंडियामध्ये. तर नेक्स्ट बघूया आपण डायव्हर्सिटी इन आवर स्ट्रेंथ. तर आपल्या इंडियामध्ये काय आहेत, डिफरंट ग्रुप्स आहेत. तर आपण कोएक्झिस्ट म्हणजे काय, इन्क्रीज द लेवल ऑफ द अंडरस्टँडिंग. म्हणजे काय आहे, आपण कोऑपरेट करायचं, कारण आपल्या इंडियामध्ये डायव्हर्सिटी आहे. खूप सारे लोक वेगवेगळ्या रिलिजनचे आहेत. त्यांचं ट्रॅडिशन वेगळं आहे, कस्टम्स वेगवेगळं आहे. तर त्यांनी आपण काय केलं पाहिजे की रिस्पेक्ट केलं पाहिजे. त्यांचं रिलिजन आहे, ठीक आहे, तर आपण काय केलं पाहिजे, रिस्पेक्ट केलं पाहिजे. आणि दे आर द हेल्प इन द इन्क्रीज इन द फिलिंग द युनिटी इन द सोसायटी. म्हणजे काय, त्यांची रिलिजन काही पण असू द्या, या त्यांचे फेस्टिवल काही पण असू द्या, बस स्टील आपण इंडियामध्ये आपण काय आहोत, युनियन म्हणजे काय, युनाइट इन द सोसायटी. आपली इंडियन आहोत. आपण इंडियन आहोत, तर एकमेकांना काय केलं पाहिजे, हेल्प केलं पाहिजे. नेक्स्ट आहे द प्रिन्सिपल ऑफ द सेक्युलरिझम. म्हणजे इंडियामध्ये काय, सेक्युलर इन स्टेट आहे. सेक्युलर म्हणजे काय की आपल्या इंडियामध्ये डिफरंट रिलिजन आहेत. तर कॉन्स्टिट्यूशनने काय ॲडॉप्ट केलेलं आहे, सेक्युलर इन नेचर आहे. तर सेक्युलर आहे आपल्या इंडियामध्ये. आपल्या इंडियामध्ये फ्रीडम टू द वर्शिप आहे. म्हणजे कुठल्या देवाला मानायचं या ते डिसाईड करणं. तर टू देअर फेथ, टू द हेल्प टू डेव्हलप द फिलिंग द म्युच्युअल अंडरस्टँडिंग. तर म्युच्युअल अंडरस्टँडिंग हवे सगळ्यांना. आणि फ्रीडम ऑफ द वर्शिप आहे. आपल्या इंडियामध्ये खूप डायव्हर्सिटी आहे, तर तुम्ही त्या देवाला या गॉडला तुम्ही वर्शिप करू शकता. इंडिया इज इम्पॉर्टंट इन द सेक्युलर नेशन ऑफ द वर्ल्ड. तर म्हणजे इंडियामध्ये काय, सेक्युलर इन नेचर आहे, आणि आपल्या इंडियामध्ये काय आहे, डायव्हर्सिटी आहे. आणि आपण पण काय केलेलं आहे, ॲक्सेप्टन्स ऑफ द प्रिन्सिपल ऑफ द सेक्युलरिझम. म्हणजे सगळं जे आपल्या इंडियामध्ये, फॉर एक्झाम्पल फर्स्ट बघूया आपण, द नो रिलिजन इज अ रिकॉग्नाइज ॲज अ रिलिजन इन आवर कंट्री. म्हणजे काय की आपल्या इंडियामध्ये जे आहे, नो रिलिजन आहे. म्हणजे पूर्ण इंडियामध्ये जे आहे, फॉर एक्झाम्पल आपल्या इंडियामध्ये हिंदू लोक जास्त आहेत, तर आपण हिंदू चांगला असं नाही म्हणू शकत. म्हणजे आपल्या इंडियामध्ये सगळंच आहेत ना, हिंदू आहे, मुस्लिम आहेत, तर आपण इंडियन आहोत. तर आपल्या इंडियामध्ये काय, इंडिया आहे. म्हणजे आपण इंडियन आहोत. तर सेकंड बघूया आपण, एव्हरी पर्सन हॅज द फ्रीडम ऑफ द वर्शिप ॲज देअर रिलिजन ऑन देअर रिलिजन ऑफ देअर चॉईस. म्हणजे काय आहे की फ्रीडम ऑफ द वर्शिप, तर आपण डिसाईड करू शकतो की कुठल्या देवाला मानायचं, ते आपण डिसाईड करायचं. या आपल्या इंडियामध्ये खूप सारे लोक आहेत, तर त्यांच्या रिलिजनला या त्यांना वर्शिप वगैरे ते करू शकतात. नेक्स्ट काय आहे, नो डिस्क्रिमिनेट अमंग द पीपल. म्हणजे काय आहे, आपल्या इंडियामध्ये काय आहे की डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. हे धर्म चांगला नाही आहे, आपला धर्म चांगला आहे, तर असं नाही म्हणू शकत. इंडियामध्ये काय आहे, द ट्रीटेड द इक्वली बाय द स्टेट. म्हणजे त्यांची चॉईस आहे. तर डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. नेक्स्ट काय आहे, अपॉर्च्युनिटी फॉर द एज्युकेशन मीन द लाईव्हलीहूड ऑफ द गव्हर्मेंट जॉब मेड अवेलेबल टू ऑल. म्हणजे काय आहे की गव्हर्मेंट जॉबमध्ये या एज्युकेशनमध्ये, तर तिथं पण डिस्क्रिमिनेट करू नाही शकत आपण. नेक्स्ट काय आहे, देर इज स्पेशल प्रोव्हिजन इन द कॉन्स्टिट्यूशन फॉर द प्रोटेक्शन ऑफ द रिलिजन अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटी.
म्हणजे काय आपल्या इंडियामध्ये या आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय केलेलं आहे, प्रोटेक्ट केलं आहे एक तर रिलिजनला, लिंग्विस्टिक मायनॉरिटीला पण. ओके, तर कॉन्स्टिट्यूशनमध्ये लिहून ठेवलेलं आहे की ह्यांना डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. ओके, आणि त्यांना प्रोटेक्ट करायचं आहे. ओके, तर मायनॉरिटी ऑर द परफेक्ट द प्रिझर्व देअर लिंग्विस्टिक अँड द कल्चर आयडेंटिटी. म्हणजे इंडियामध्ये मायनॉरिटी पण आहेत. मायनॉरिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल जैन आहे, मुस्लिम आहे, बुद्धिस्ट आहे, तर हे सारे काही मायनॉरिटी आहेत. तर त्यांना प्रोटेक्ट अँड प्रिझर्व करायचं आहे. नेक्स्ट आहे द प्रिन्सिपल ऑफ द सेक्युलरिझम हॅज हेल्प टू द मेंटेन द रिलिजियस हार्मनी इन द सोसायटी. म्हणजे आपल्या इंडियामध्ये काय केलं पाहिजे, रिलिजियस हार्मनी आपल्या असायला पाहिजे. ओके, म्हणजे भांडणं वगैरे नसायला पाहिजे. तर आपल्या इंडियामध्ये काय सेक्युलरिझम आहे. नेक्स्ट बघूया आपण द कंट्रीब्युशन ऑफ द सोसायटी आवर डेव्हलपमेंट. तर सगळ्यात पहिलं काय, कोऑपरेशन म्हणजे काय, आपण म्युच्युअली कोऑपरेट करतो. ओके, तो फॉर एक्झाम्पल बिटवीन द इंडिव्हिज्युअल अँड द कम्युनिटी, म्हणजे आपण हेल्प करतो एकमेकांना. ओके, तर नेक्स्ट बघूया आपण द सोसायटी डिपेंड ऑन द कोऑपरेशन बिटवीन द इंडिव्हिज्युअल. म्हणजे आपण काय केलं पाहिजे, कोऑपरेट केलं पाहिजे. सगळ्या सोसायटीमध्ये राहताना आपण कोऑपरेट केलं पाहिजे एकमेकांना. त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत तर थोडंसं हेल्प केलं पाहिजे आपण. नेक्स्ट आहे द लॅक ऑफ द कोऑपरेशन द हॅम्पर आवर प्रोग्रेस अँड डे बाय डे इन आवर ऑल्सो नॉट रन द स्मूथली. ओके, म्हणजे सोसायटीमध्ये जे आहे तर आता ओके नाव काय आहे की लॅक ऑफ द कोऑपरेशन आहे. तर आपण काय केलं पाहिजे, हेल्प केलं पाहिजे. नेक्स्ट काय, टॉलरेट अँड अंडरस्टँडिंग. ओके, म्हणजे वेगवेगळे आपल्या इंडियामध्ये तर रिलिजन वेगवेगळे आहेत. हिंदू आहे, मुस्लिम आहे, तर खूप सारे रिलिजन वेगवेगळे आहेत. तर आपण काय केलं पाहिजे, टॉलरेट केलं पाहिजे. ओके, म्हणजे ते त्यांचं फेस्टिवल फॉलो करा आणि दुसरे जे आहेत तर ते पण तुमचे त्यांचे जे आहेत फेस्टिवल्स वगैरे तर ते पण सेलिब्रेट करू शकतात. ओके, फॉर एक्झाम्पल दीपावली आहे, होली आहे, तर सगळेजण मिळून आपण काय केलं पाहिजे, सेलिब्रेट केलं पाहिजे आणि टॉलरेट केलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल द just before the cooperation in the society, so the also the times that can be differences of the opinion, dispute and conflict. ओके, म्हणजे इंडियामध्ये काय आहे की ओपिनियन वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळं भांडणं होतात आपल्या इंडियामध्ये. ओके, तर त्याच्यामुळं द लॅक ऑफ द अग्रीमेंट इन द ओपिनियन आयडियाज अँड द व्ह्यू ऑफ द पीपल. ओके, तर यस कॉन्फ्लिक्ट वगैरे होतात. तर काय केलं पाहिजे, टॉलरेट केलं पाहिजे, अंडरस्टँड केलं पाहिजे, त्यांचा पण पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला पाहिजे, आपलाही पॉईंट ऑफ व्ह्यू बघायला पाहिजे. तर नेक्स्ट बघूया द कॉन्फ्लिक्ट द कॅन इफ द पीपल एफर्ट्स द अंडरस्टँड द इच अदर द शो देअर स्पिरिट ऑफ टॉलरन्स. ओके, म्हणजे काय केलं पाहिजे, टॉलरन्स केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे अँड अंडरस्टँडिंग द ॲटिट्यूड लीड टू द न्यू लर्निंग, वी ॲक्सेप्ट द न्यू आयडिया, दिस हेल्प इन द फर्दर एनरिच आवर सोशल लाईफ. ओके, म्हणजे सगळ्यात पहिलं काय, आपलं जे ॲटिट्यूड आहे ते थोडंसं चेंज केलं पाहिजे. आणि जे काही आहे म्हणजे न्यू लर्निंग आपल्याला लॉट आपल्या इंडियामध्ये जे आहे डायव्हर्सिटी खूप आहे, तर आपण खूप साऱ्या गोष्टी आपण लर्न केलं पाहिजे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की आपल्या इंडियामध्ये काय केलं, पीसफुल सोसायटीमध्ये पीसफुल राहायला पाहिजे आपण. ओके, द मेंटेन द वेलबिंग अँड पीस इन द सोसायटी, म्हणजे पीसफुल राहायला पाहिजे. नेक्स्ट आहे an opportunity to perform the different roles. Okay, तर we play the different role. Each individual has several role and the responsibility of the duties in every role and the well defined. ओके, म्हणजे आपल्या इंडियामध्ये जे आहेत तर प्रत्येकाचा रोल वेगवेगळा आहे. ओके, तर आपल्या इंडियामध्ये काय वेगवेगळे रोल वेगवेगळे आहेत, तर ते आपल्याला फॉलो करायचं आहे. फॉर एक्झाम्पल इथं बघूया आपण एक इमेज आहे की देखो इथं सन अँड डॉटर आहे. सन आणि डॉटर म्हणजे काय आहे, रोल प्लेईंग आहे. तर सगळ्यात पहिला स्पोर्ट्स पर्सन. ओके, स्पोर्ट्स पर्सन आहे, हे क्लास रिप्रेझेंटेटिव्ह आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय ओनली रोल प्ले आहे. इथं काय आहे, ग्रँडसन अँड द ग्रँड डॉटर ऑफ युअर ग्रँड पॅरेंट्स. इथं मेंबर ऑफ युअर फ्रेंड्स सर्कल इन द सोसायटी. सन अँड डॉटर इन युअर पॅरेंट्स. नेक्स्ट स्टुडंट आहे इथं द मेंबर ऑफ द फ्रेंड्स अँड द चिल्ड्रन सोसायटी अँड द क्लीनेस ॲम्बॅसिडर. तर तेच आहे, त्याच्यामध्ये काय रोल प्लेईंग आहे. ओके, प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे. तर नेक्स्ट बघूया आपण रेग्युलेशन इन द सोसायटी. तर आपण सोसायटीमध्ये राहतो तर आपण रूल्स वगैरे जे आहेत तर ते आपण फॉलो करतो. आपल्या इंडियामध्ये जे आहेत ट्रेडिशन्स खूप सारे आहेत,
तर त्याच्यामध्ये ट्रॅडिशन कस्टम्स खूप सारे वेगवेगळे आहेत. तर आपण रेग्युलेशन्स वगैरे आहे म्हणजे रूल्स वगैरे जे आहे तर ते आपण काय केलं पाहिजे फॉलो केलं पाहिजे.